शिंदे साहेब निश्चितपणे मला असं वाटतं, की तो महाराष्ट्राचा खरा टायगर आहे आणि त्यामुळं शिंदे साहेब जे काय करतील ते पक्षहितासाठी, पक्षवाढीसाठी निश्चितपणे आपल्यासोबत शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर आहे. हो, शिवसेनेचं ऑपरेशन टायगर कुठेतरी यशस्वी होताना दिसतंय. दिल्लीमध्ये ठाकरेचे खासदार जे आहेत ते दाखल झाल्याची माहिती आहे. नाही, नाही. मला या प्रोसिजरबद्दल काहीही माहिती नाही. कारण की या प्रोसेसमध्ये मी नाही. अ, शेवटी असं काही होत असेल तर कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटणार नाही की आपल्याकडं आमदार खासदारची संख्या वाढली पाहिजे. तशी मलाही वाटते, की येत असेल तर स्वागत आहे. आणि ऑपरेशन टायगरबद्दल मला खरंच माहिती नाही. परंतु महाराष्ट्राचा खरा टायगर एकनाथ शिंदेच आहे. हे निश्चितपणे अधोरेखित. ठाकरेंच्या खासदारामध्ये कुठं खदगद होती का म्हणून ते तुमच्या पक्षात येत आहेत? नाही तशी आता त्या पक्षातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये निश्चितपणे खतखत आहेच. अ, भेटीच्या संदर्भामध्ये, बोलण्याच्या संदर्भामध्ये, कामाच्या संदर्भामध्ये हे सातत्याने वर्तमानपत्रामध्ये टीव्ही चॅनल्समध्ये हे सातत्याने ऐकायला मिळतं. खतखत असल्याशिवाय असं होऊ शकेल असं मला वाटत नाही. खतखत आहे म्हणून तर होईल. अंबादास दानवे असं म्हणतात की हे जे घडतंय हे भाजप घडून आणते. शिवसेना शिंदे गट नाही. असं नाही हो. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमच्या पक्षाचे निर्णय घेणारे नेते स्वतंत्र या ठिकाणी आहेत. शिंदे साहेब निश्चितपणे मला असं वाटतं, की तो महाराष्ट्राचा खरा टायगर आहे आणि त्यामुळं शिंदे साहेब जे काय करतील ते पक्षहितासाठी, पक्षवाढीसाठी निश्चितपणे करतील. खरं तर 15 कोटी रुपये या खासदारांना ॲडव्हान्स दिले गेले, विमानं पाठवली गेली असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. प्रत्येक वेळेस पैशाचंच येतंय सगळं पुढं. नाही, नाही अजिबात नाही. हे सर्व आरोप करायला काय? आरोप करायला काय लागतं? आरोप काहीही करता येतात. त्यामुळं त्या आरोपात काही तथ्य नाही. या ऑपरेशन टायगर बद्दल तुम्हाला काही माहिती होती का? कुजबूज होती का? की तसं जर झालं, जर 6 खासदार तुमच्या पक्षात आले तर त्यांचं स्वागत तुम्ही करणार? अर्थातच कोणत्या कार्यकर्त्याला वाटणार नाही पक्षामध्ये खासदार येतात तर स्वागत करावं. जसं सामान्य कार्यकर्ते वाटतं तसं मलाही वाटतं, की 6 खासदार जर आमच्या पक्षात येत असतील, तर बिलकुल स्वागतच आहे. शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन आहे. त्या अगोदर मोठी घडामोड होताना दिसते. उद्या हे 6 खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहेत का मग वर्धापन दिनात? जर असं सक्सेस झालं तर? हे बघा शिवसेनेची पाळंमुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, माननीय श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत जोमाने पसरत आहे. आणि मला असं वाटतं, की संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना पुन्हा एकदा काबीज करेल. भाऊ शेवटचा प्रश्न. पुण्यामध्ये एक उद्घाटन सोहळा झाला शिर्डी एक्सप्रेसचा. त्यामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं नाव डावलण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याचं नाव आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचं नाव नाही बॅनरवर. नाही, मला नाही माहिती त्याबद्दल. मी काय कमेंट्स करू शकतो. नक्कीच हे होते शिवसेना नेते अर्जुन खोतकर. ऑपरेशन टायगर जर सक्सेस झालं तर त्यांचं स्वागत करू. मात्र ऑपरेशन टायगर बद्दल मला माहिती नाही आणि महाराष्ट्राचा खरा टायगर एकनाथ शिंदे असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती अर्जुन खोतकर यांनी दिलेली आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.